छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात पहिलं मंदिर हे बदलापूर गावात आहे. महाराज सुरतकडे प्रवास करताना इथे घोडे बदलायचे, म्हणून या गावाचं नाव पडलं बदलापूर. बदलापूर गावात दरवर्षी शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो आणि खास आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपण बघणार आहोत बदलापूर गावातील शिवजयंती पालखी सोहळा वर्ष 106वे. सगळ्यात आधी कमेंट करा जय शिवराय. जेवढ्या लाईक आहे तेवढ्या कमेंट आल्या पाहिजेत व्हिडिओला. तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी एक हिंदी आणि मराठी मिक्स ब्लॉगर आहे, पण आजचा ब्लॉग पूर्ण मराठी असणार आहे, कारण आपल्या गावात आहे शिवजयंती उत्सव. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य पालखी सोहळा आहे. तो मी आज दाखवणार तुम्हाला. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याकडे 5 दिवस जत्रा पण असते शिवजयंतीनिमित्त. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, दर्शन करून घ्या. आता आपण जाऊ पालखी सोहळ्याला. पालखीची सुरुवात भजनी मंडळ पासून होते आणि त्यामागे असते छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी. पालखीचा मान हा भोई समाजाकडे आहे, कारण शिवकालापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व राण्यांची व महत्वाच्या सर्व पालख्या भोई समाजाची लोक उचलत असत. पालखीच्या मागे असतात विविध वेशभूषा केलेले मुलं मुली जे अश्वारूढ असतात. यामध्ये कोणी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी वेशभूषा केलेली असते. मुली आई जगदंबेच्या रूपात असतात, तर बाकी मुले मावळे बनलेले असतात. त्यामागे असते फक्त स्त्रियांसाठी मिनी डीजे व्हॅन. मग आपल्याला दिसतो छान सजवलेला रथ, ज्यामध्ये आपल्याला महाराजांचे दर्शन होते. हे आहेत माझ्या आवडीचे सावंतवाडी मावळ ढोल ताशा पथक. यांचं वय जितकं जास्त आहे त्यापेक्षा यांचा आवाज जास्त आहे. व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला बघायला मिळेलच. त्यानंतर अजून एक ढोल ताशा पथक पालखीची शोभा वाढवत असतो. आणि मग येते सर्वात मोठी डीजेची गाडी, ज्याला आपण डॉल्बी व्हॅन बोलू शकतो. हिच्या आवाजावर नाचायला सगळ्यांनाच आवडतं. आता मी तुम्हाला दाखवलंय की आपल्या पालखी सोहळ्यामध्ये काय काय असतं. आता त्यांचा आपण पूर्ण शो बघू. आता जस्ट एक ट्रेलर दाखवलं तुम्हाला. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आता तुम्हाला प्रत्येकाचा सेपरेट शो दाखवतो, म्हणजे कोण कसा वाजवतो किंवा कोणाचा ऍक्ट काय. आता आपण तिकडे जाऊ. मी दाखवतो तुम्हाला. इथे जरा बाजूला आलो होतो, कारण तिथे डीजेच्या गाडीमध्ये आवाज येत नाही आणि क्वालिटी कशी कॅमेऱ्याची ते सांगा. आपण चालू तिकडे आणि बघा स्टॉल लागलेले आहेत जत्रेचे. अजून जत्रा सुरुवात नाही झाली. जत्रा उद्यापासून सुरू होईल, म्हणजे 19 तारखेला पालखी आपली असते, 18 तारखेला. चला आता परत डीजेचा आवाज यायला लागलाय. तर आता आपण आलोय आपल्या गावातल्या नाक्यावर. इथे सगळ्यांचे शो होणार, कारण इथे खूप मोठी जागा आहे. इथे मी प्रत्येकाला तुम्हाला स्पेशल शो दाखवतो की कोण कसा वाजवतो, कोण कसा डान्स करतो. आपण सगळ्यांच्या आधी आलोय जागा पकडायला. हे बघा सगळे हळूहळू येत चाललेत आणि इथे प्रत्येक जण ना सरबत वाटप किंवा पाणी वाटप चालू असतं प्रत्येकाचं, म्हणजे ज्याला जसं जमेल तसं सगळं कार्य करत असतात. पाणी वाटप किंवा सरबत वाटप किंवा काय खावं असेल. अख्ख्या गावामध्ये पालखी फिरते आणि अख्ख्या गावामध्ये पाणी आणि सरबत असतो. कधी कोणाला कमी नाही पडला. आता पालखी आलेली आहे, तरी मी ते दाखवतोय. बघा इथे मस्त जागा आहे. आमच्या गणपती मंदिर आणि समोरच हनुमान मंदिर, याला बोलतात आमच्या इथला नाका. तर इथे मी दाखवतो तुम्हाला की छोटी जागा पकडतोय. युट्यूबची फॅमिली भेटायला आपल्याला. तुमचं नाव काय? बघता का ब्लॉग माझे? बरोबर बनवतो का? हा बघाल का शिवजयंतीचा? बघितलीत का? बघ तो फोटो बरोबर आलाय का बघ. तू वरती करून
हे बघा आम्ही ना जेव्हा कामाला होतो ना आम्ही दोघं एकत्र होतो आणि आम्हाला सर होते. बरोबर आहे बरोबर आहे. नगरपालिका बरोबर आहे बरोबर आहे. मामा सगळे आले सोबत. हे बघा अजून आपल्याला मित्र भेटत आले. हे बघा आम्हाला बोलला होता खूप दिवसापासून का यायचे मला पण कसं माहिती का हे बाहेर निघत नाही आमचं. घे घे व्हिडिओ बघतो का बघायला पाहिजे बस. हे तू सबस्क्राईब नाही केला त्यांनी केलेलं आहे. आता ही व्हिडिओ बघणार का नाही मग? चला चला पुढे जाऊ आपण राहिलो माझं.
मित्रांनो, कशी वाटली बदलापूर गावाची शिवजयंतीची पालखी? आजपासून 5 दिवस जत्रा असणार आपल्या गावात. जर का कोण 5 दिवसामध्ये बघत असाल, म्हणजे 19 फेब्रुवारीपासून 5 दिवस बघत असाल, तर जत्रेला या, मजा करू. मी आता 5 दिवस जत्रेतच फिरणार आहे, ब्लॉग बनवणार हिंदी मराठी मिक्समध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्यासोबत एक गोष्ट झाली का, आपण जो माईक वापरत होतो सुरुवातीला, त्याचा फक्त आता क्लिप राहिला आहे. माईक कुठं पडला माहिती नाही, तो शोधायला लागला. आता जाऊ ते, पडलं त्याला काय करू शकत नाही. आता आपला नसेल असं समजावा. आणि कॉमेंट करा जय शिवराय जर का अजून केली नसेल तरी. आणि व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण रोज ब्लॉग बनवतो, डेली ब्लॉगर आहे मी. एक रोज संध्याकाळी 6 वाजता आपल्या व्हिडिओ येत असतात. आपल्या दिदीचं सध्या लग्न चालू आहे, त्याच्या व्हिडिओ खूप चालू आहेत, खूप म्हणजे खूप घरातले ब्लॉग. तर तुम्ही डेली ब्लॉग बघत असाल, तुम्हाला ब्लॉग्स आवडत असतील किंवा मला सपोर्ट करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.